नमस्कार, जय एकवीरा. माझ्या फर्स्ट मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी पहिले फ्रेश होऊन केस उकलीत घेतलेली. तर आज मी चालले कल्याणला. मामाच्या पोरीचा बर्थडे हो आणि बरेच दिवस झाले मी मामाकडे गेली पण नव्हती. सो मम्मी, मी आणि मयू आम्ही चाललेलो. आधी मी माऊलीचं दर्शन घेतला. आमच्या नानीसनी ना आज इडल्या बनवलेल्या नाश्त्याला. तर नाश्ता करून घेतला पहिले न लगेच रेडी झालो. खुशीता बघा कवरी झाले, मामाकडे चालले आता. तवऱ्यान हिरो आला घरी. त्याला बोललो लगेच तयारी कर, निघायचं आहे. आवरून लगेच निघालो जावाला. तर आमचा नाना भेटला रिक्षावर. नाना बोलला चला मी सोडताव तुम्हाला. मग काय कामच भेट. लगेच कल्याणची ट्रेन पकडली ना, तनशी ऑटो पकडून पोचलो मामाशी आहे. ही बघा आमची कियाराबाई, जिच्यासाठी मी आलेलो कल्याणला. बड्डे गला ना. आईला कवरी खुशी झालेली मम्मीला बघून. लगेच मामीने ना पाण्याची सोय केली आमच्यासाठी. मला ना कियाराची केस राजपट्टन पाहिजे तशी बांधू शकतो. वेणी बघा कशी तरकतं, एकदम भारी. त्याच्यानंतर आम्ही जेवून घेतला सगळ्यावी मिळून. रास भारी लागत होता जेवण. जेवण बिवून झालं ना, यांच्या गप्पा चालेल. तर मला आलेला कटाला. तर मामासोबत गेलो दक्षूला आणायला शालेंशी. न आमचा दक्षू शेठ बघा कसा शालेंशी आले. त्याला पिकअप केला लगेच. नाही पाण्याचं वातावरण झालेलं. घरी आलो, चेंज केलं ना. मामीसोबत पर्सनल स्पेसमध्ये बाता ठोकीत बसलो. परत मामासोबत गेलो कारखान्यात, कारण मला गणपती बाप्पा बघायचे होते कसे सजवतात. प्रियंका आर्ट्स वन साईड बुकिंग चालू आहे, कारण 101 भारी मूर्त्या आहेत बाप्पाच्या. एवढं भारी वाटत होतं ना बघून. एक मूर्ती तर माझ्या मनानंच भरले. एकदम युनिक वाटत होती. काय सजावट, काय तेज बघा ना. तशी मला पण हौस आली ना. मी पण बसलो बाप्पाला सजवायला. फर्स्ट टाईमच करत होतो ना. गण्या मामाने मोमोज मागवले, ते खाऊन घेतले ना. गेलो केक आणायला कियारासाठी, बड्डेसाठी ना. घरी आलो बघता तर यांची पुरणपोळ्यांची तयारी चालू आहे. लगेच फ्रेश झालो, अवतार नीट केला, रेडी झालो, कारण आमच्या मॉडेलचा बड्डे होता ना. मॉडेल तर बघा आमची वन साईड. लगेच इथे बड्डे सेलिब्रेशन चालू होता. सगळी जमा झालेली बड्डेला फॅमिली. बड्डे झाला ना, आम्ही सगळे फुल फॅमिली जेवायला बसलेलो एकत्र ना. मगशी आम्ही पुरणपोळ्या लाटीत घेतलेल्या. या खावाला पुरणपोळ्या मस्त गरम गरम. आजच्यासाठी आवरस. थँक्यू. जय एकवीरा.